नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय। तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे, म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्ण ऐकावा। आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा। बंधू आणि भगिनींनो, माणसाच्या जीवनात व कार्यात निंदक व स्पर्धक येणे फार आवश्यक असते। बांधवांनो, माणसाच्या जीवनात व कार्यात निंदक व स्पर्धक येणे फार आवश्यक असते बांधवांनो। कारण निंदक जर माणसाच्या जीवनात जर निंदक आले तर माणूस त्या निंदेपासून व निंदकापासून शिकून आपल्या कार्यात सुधारणा करू शकतो। आणि स्पर्धक सुद्धा आले की त्याचं पाऊल तो जास्त जोमाने प्रयत्न करू शकतो। उदाहरणार्थ, एका गावातील दोन तरुण हे एका शहरात ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागले। त्यांचं भरपूर शिक्षण शिक्षण घेऊन त्यातला एक असा होता की तो गरीब घरचा होता आणि त्याचं लागण्यासाठी वय सुद्धा कमी राहिलं होतं, परंतु तो स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागला। तो कमवू लागला आणि शिकवू लागला, म्हणजे कामही करू लागला आणि शिकवू लागला। तर काही गावातले लोक काही त्याची टिंगलटवाळी करायचे, त्याला काही म्हणायचे, हे करायचे, परंतु तो न घाबरता न हे करता निंदकडे व याच्याकडे दुर्लक्ष करता व स्पर्धकाकडे लक्ष देता। कारण तो जास्त अभ्यास करतो ना, मग त्याच्यापेक्षा तो म्हणजे तिकडे दिवसभर काम करायचा आणि संध्याकाळी जास्त अभ्यास करायचा। असं करत करत त्याने त्याच्या म्हणजे स्पर्धा परीक्षा संपायच्या लागायच्या 1 वर्षाच्या अगोदर तो लागला आणि दुसरा जे त्यासोबत जे होता तो लागला नाही। कारण का तर त्याची लोक निंदा करायचे, त्याच्यामुळे तो निंदा करायचे म्हणून तो हे झाला, निंदा करायचे म्हणून तो खचल्यामुळे त्याने प्रयत्न करणे थोडं सोडलं आणि ह्या मात्र याची निंदा करायचे व या स्पर्धक होते, परंतु हे न घाबरता न जो हे करता लागला। मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि भगिनींनो फक्त एवढं की ज्या कोणास त्याच्या जीवनात व कार्यात यशस्वी व्हायचे असेल त्यांनी निंदकाकडे व निंदकाकडे लक्ष न देता स्पर्धकाकडे लक्ष द्यावं आणि स्पर्धकाकडून शिकून त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करून आपल्या कार्यात यशस्वी व्हावं। एवढ्याच या ठिकाणी मला सांगितलं बंधूंनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा, म्हणजे असे चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचं सुद्धा काम पडेल। म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करा बंधूंनो। एवढंच ठिकाणी मला सांगायचं। धन्यवाद बंधूंनो पुन्हा ऐकल्याबद्दल।